या ब्राह्मणवादाने समाजाचे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र अशा 4 वर्णांमध्ये विभाजन केले. 4 वर्णांची स्थापना करून समाजात विषमता निर्माण करणे ब्राह्मणवादाचा हा मुख्य हेतू होता. कारण त्याशिवाय ब्राह्मणांचे प्रभुत्व स्थापन करणे संभवनीय नव्हते. अशी सर्व माणसे उत्पन्न होतात तसेच ब्राह्मण होतात. ब्राह्मणांच्या स्त्रिया ऋतुमती, गर्भवती होतात, 9 मास पर्यंत गर्भपोषण करतात, प्रसूत होतात, मुलांना स्तनपान करतात. अशी स्थिती सर्वत्र दिसून येते. अशा स्थितीत ब्राह्मण ब्रह्माच्या मुखातून, शूद्र पायातून असे ते कसे म्हणू शकतात? जन्माने कोणीही शूद्र व ब्राह्मण होत नाही, तर माणूस कारणांमुळे ब्राह्मण किंवा शूद्र ठरतो. यापुढे भगवान म्हणाले, जटा, दाढी, गोत्र किंवा जन्मामुळे कोणीही ब्राह्मण होत नाही. जो सत्यानुसार व धर्मानुसार आचरण करतो, जो काया वाचा मनाने कोणतेही पाप करत नाही, जो काम क्रोध रहित आहे, जो वृत्तीशीलवान, अनुत्तम, दाऊद, जितेंद्रिय आहे, जो तृष्णा रहित आहे व संशय रहित आहे, जो राग द्वेष मलविहीन आहे, जो शोक रहित निर्मल शुद्ध आहे, ज्याने भवचक्रात लोटण्याआधी कारणीभूत होणाऱ्या सर्व मोहांचा त्याग केला आहे, ज्याने रती व आरतीचा त्याग केला असून ज्यामुळे तो शांत चित्त आहे, गंभीर आहे, प्रज्ञावान आहे, मेधावी आहे, मार्ग अमार्गाचा ज्ञाता आहे आणि जो सर्वोत्तम अशा निब्बाणाचा अधिकारी आहे, त्यालाच आपण ब्राह्मण म्हणू शकतो. म्हणजे संपूर्ण व्याख्या जी आहे ही जन्मावरून त्याच्या वर्तनावर, त्याच्या आचरणावर इतका मोठा शिफ्ट, म्हणजे संपूर्ण, म्हणजे माणसाचं याला जन्माधारित त्याला ब्राह्मण म्हणणे हेच खोडून टाकलं. एवढी मोठी क्रांती बुद्धाने त्यावेळेस केली. तुम्ही विचार करा की जो धर्म मानव जातीच्या कल्याणासाठी सहाय्यकारी होऊ शकतो, ज्यात मानवाच्या मुक्तीचे द्वार खुले आहे आणि ज्यात मानवात भेदभाव नसून समता आहे, तो धर्म या संज्ञेला पात्र ठरू शकतो. तर धर्मांतर का एवढा मोठा? आता आपण 2 ऑक्टोबरला धर्मांतराचा सोहळा आपण केला, तर त्या सोहळ्यामध्ये बघा की एवढी लोक आली, सगळे अनुयायी आपले सर्व जमले, देश विदेशातून आले, विविध राज्यातून आले. आपण त्यांना पाहताना कोण कोणत्या कुळातला आहे, कोणत्या भाषेतला आहे, काय आहे, आपल्या मनात तरी विचार येतो का तो की हा श्रेष्ठ आहे, कनिष्ठ असेल, असा आहे, तसा आहे? आपण काही विचार नाही. आपण येऊन तर पैशाने गरीब आहे, श्रीमंत हाही भेद विसरून जातो त्या गर्दीमध्ये. म्हणजे एवढा आपण तिथे समर्पित भावनेने आपण तिथे जात असतो आणि तिथे कोणत्याही प्रकारचे भेदभाव आणि अशा प्रकारे आपल्याला कुठे आढळत नाही. तर ही जी समताधिष्ठित विचारसरणी ही आपल्याला बौद्ध धर्माने दिलेली आहे. आणि म्हणूनच धर्म या संज्ञेला हा जर या पद्धतीचा असेल तरच तो धर्म आहे, अन्यथा नाही. ज्या धर्माचे मूलत्व मानवामध्ये भेद निर्माण करणारे आहेत, तो धर्म सत्य म्हणण्याच्या लायकीचाच नाही. ब्राह्मण धर्माने मानव समाजात भेदाच्या दऱ्या निर्माण केल्या. त्याने स्त्रियांच्या व शूद्रांच्या बाबतीत अत्यंत घृणास्पद व्यवहार करण्याची शिकवण दिली. भगवान बुद्धांच्या धर्माचा प्रधान हेतू मानवी समता आहे. आपल्या बुद्धीच्या कसोटीवर घासून प्रत्येक गोष्टीचा स्वीकार करणे किंवा अस्वीकार करण्याचे स्वातंत्र्य ह्या धर्मात आहे. तर हे स्वातंत्र्य कशाचं स्वातंत्र्य? तर हा पुरोहित सांगेल तेच पूर्व दिशा, अशा प्रकारचं नाही. तर अत्तदीप भव, एनलाइटन युअरसेल्फ. तुम्ही स्वतः विचार करा, ही गोष्ट तुमच्यासाठी, तुमच्या परिवारासाठी, तुमच्या आजूबाजूच्यांसाठी, ह्या पर्यावरणासाठी, सर्वांसाठी कल्याणकारी आहे किंवा नाही. आणि जर त्याचं उत्तर होय येत असेल तरच त्या मार्गाला अनुसरा. मी म्हणतो म्हणून नाही. या प्रकारचा विवेकवाद जो आहे, या प्रकारचा स्वतःच्या बुद्धीचा वापर करण्याची जी मुभा आहे आणि स्वतंत्रता आता आहे, ती आपल्याला या धर्मामध्ये आहे. हिंसेचा उच्छेद आणि अहिंसेचे प्रस्थापन हे त्याचे एक मुख्य अंग आहे. कोणत्याही प्राण्याची एखाद्या देवतेच्या नावावर हिंसा करणे किंवा त्याचा बळी देणे आणि पुन्हा निर्लज्जपणे असे प्रतिपादन करणे की त्याला स्वर्ग मिळाला, असे बौद्ध धर्माने कधीही सांगितलेले नाही. बौद्ध धर्माच्या भारतातील प्रादुर्भाव व फ्रान्स मधील राज्यक्रांती या दोन्ही युगांतकारी महत्वपूर्ण घटना आहेत, असे मला म्हणायचे आहे. म्हणून 1956 ची धम्मक्रांती ही जागतिक
स्तराची क्रांती आहे. बौद्ध धर्माच्या उदयास एखादा शूद्र राजा होऊ शकेल ही कल्पना करता येण्यासारखी नव्हती. परंतु भारतीय इतिहासांच्या तज्ज्ञांना हे माहीत आहे की बौद्ध धर्माच्या प्रादुर्भावानंतर शूद्रांनाही सिंहासनावर बसण्याची संधी प्राप्त झाली. संविधानाच्या माध्यमातून ही जी मूल्य आहे ही देशामध्ये दर पिढी ती रुजली पाहिजे, तरच ह्या हजारो वर्ष पीडित राहिलेल्या समाजामधला आपल्यापैकी सुद्धा, तुमच्या नातवंडापैकी, त्याच्या पन्नातवापैकी ही जर व्यवस्था कायम राहिली, ह्या मूल्यांवर आधारित जर व्यवस्था कायम राहिली, तर तुमच्यातलाही एक प्रकारे त्यावेळेस या देशाचा प्रधान सेवक होऊ शकतो. हा सेवक नाही आहे, पण त्यावेळेस तो खऱ्या अर्थानं सेवक होऊ शकतो. परंतु देशात सामाजिक समतेची स्थिती निर्माण झाली. गणतंत्रीय राज्य पद्धती ही बौद्ध काळाची देणगी आहे. लोकांनी निवड करावी ही बौद्ध संस्कृती आहे, बौद्ध काळाची देणगी आहे. भगवान बुद्धाच्या परिनिर्वाणानंतर इसवी सन पूर्व 274 पर्यंत बौद्ध धर्माची स्थिती कशी होती हे जाणून घेण्याची पर्याप्त साधने उपलब्ध नव्हती. तथापि अशोकाच्या काळात बौद्ध धर्माचा प्रसार विजेच्या गतीनं झाला. म्हणजे आपल्याला धर्मप्रचार करताना राज्य व्यवस्था सुद्धा आपल्या फेवरेबल असली पाहिजे. फक्त धर्मप्रचार करायचा आणि म्हणायचं राजकारणाचं आम्हाला काही घेणं देणं नाही, म्हणजे कसाही माणूस बनवून नीतिहीन माणूस जरी आमचा मुख्यमंत्री झाला तरी चालेल, अशातलं नाही. तुम्हाला नीतिमान व्यक्तीलाच आपला पुढारी किंवा आपलं नेतृत्व राज्य व्यवस्थेमध्ये सुद्धा आणणं आवश्यक आहे. तर बौद्ध धर्माचा प्रचार करणं म्हणजे फक्त तसंच नाही की फक्त घेतलं आणि भगवान बुद्धांचा प्रचार, तर धम्म व्यवस्था ही राजकारणातून सुद्धा आली पाहिजे. अशोक आणि चंद्रगुप्तासारखे बलाढ्य सम्राट बौद्ध काळात झाले होते. त्यांनीच भारताबाहेरील राज्यांशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले. बौद्ध काळात भारतामध्ये स्थापत्य कला, चित्रकला, मूर्तिकला, इतर विविध कलांचा विकास झाला. बौद्ध काळात साहित्य, तत्वज्ञानाची इतकी भरभराट झाली होती की अनेक देशातील विद्यार्थी नालंदा आणि तक्षशिला येथील विश्वविद्यालयांमध्ये शिक्षण घेण्यासाठी येत होते. असा गौरव भारताच्या इतिहासात भारताला कधीही मिळाला नाही. तर भारताचा गौरवशाली इतिहास, सोने की चिडिया वगैरे हे जे आहे हे सर्व शब्द भारताच्या बौद्धमय भारतालाच लागू होतात. प्रश्न असा निर्माण होतो की जो धम्म इतका मोठा श्रेष्ठ होता, ज्याचा इतका प्रसार प्रचार ह्या भारतात झाला, तो एवढ्या लवकर लोप कसा झाला? बाबासाहेबांना प्रश्न पडला की एवढा भरभराटीस होता, लोकांना आवडत होता, सगळीकडे चैतन्यमय वातावरण होतं, भारतामध्ये न्याय व्यवस्था होती, कोणावर अन्याय अत्याचार नव्हता बौद्ध काळामध्ये. मग अशा परिस्थितीत अचानक हा धर्म गेला कुठे? या प्रश्नांची उत्तरे अनेक असतील, तरी त्याबद्दल मी सम्राट अशोकाला जबाबदार समजतो. अशोक वाजवीपेक्षा जास्त सहनशील होता, त्यामुळे मी त्याला दोष देत आहे. सम्राट अशोकला जबाबदार करतो. सम्राट अशोकाने आपल्या कारकिर्दीत बौद्ध धर्माशिवाय अनेक धर्मांना प्रचाराची मुभा ठेवली आणि ज्यात बौद्ध धर्माचे कट्टर दुश्मन होते, यामुळे बौद्ध धर्माच्या विरुद्ध असणाऱ्यांना, अधर्मांना आपली शक्ती वाढवण्याची भरपूर संधी मिळाली आणि हाच बौद्ध धर्मावर पहिला आघात झाला. भाषणामध्येच म्हणजे काय की वाईट लोक हे राहतातच प्रवृत्ती, पण त्यांनाही तुम्ही मोठं कराल तर मग ते एक दिवशी आघात करणारच. बौद्ध ग्रंथांवरून दिसून येते की भगवान बुद्धाच्या श्रमण शिष्यामध्ये जवळजवळ 60% ब्राह्मण होते. ब्राह्मण लोक भगवान बुद्धांशी वादविवाद करण्यासाठी त्यांच्याकडे येत असत व वादविवादात निरुत्तर झाल्यामुळे प्रभावित होऊन सहर्ष त्यांच्या धम्माची दीक्षा घेऊन भगवान बुद्धाबद्दल श्रद्धा बाळगीत असत. या श्रमण शिष्यांमुळे भगवान बुद्धांचा आणि त्यांच्या धम्माचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत जात होता. परंतु बौद्ध धम्मात जातीभेद नसल्यामुळे क्रमशः जेव्हा खालच्या जातीतील लोक बुद्धाला शरण होऊन भिक्षू बनू लागले, धनिकाद्वारे, राजाद्वारे पूजा सत्कार हा शूद्र भिक्षूंचा होऊ लागला, तेव्हा ही गोष्ट मात्र ब्राह्मणांना सहन झाली नाही.
60% ब्राह्मण. जोपर्यंत तुम्ही अच्छा म्हणजे पुरोहित म्हणून भंतेजी नेहमी म्हणतात की हा पुरोहित जो राहतो हा पुरोहित म्हणजे फक्त वैदिक धर्मातला नाही. हा इथून समजा एखाद जसं समजा आता बौद्ध धर्म नागपूरमध्ये समजा 100% बौद्ध धर्म झाले आणि तुम्ही भिक्षू समजा आला की न पाहता तो कुठला आला काय आला आणि बस त्याच्यासाठी जेवण सोनं दान हे सगळं द्यायला लागले तर हे ब्राह्मण चिवर घालून तिथे नमो तस्स भगवान घेऊन मग बरोबर. तर त्या प्रकारे तेव्हा सुद्धा ब्राह्मणांना काही नको. त्यांना मी पहिले सांगितलं की बुद्धी आणि श्रम नको. श्रम न करता जेवढं काही मिळू शकेल ते कधीही चांगलं नाही. भारतात प्राचीन काळापासून ज्याप्रमाणे ग्रामदेवता, प्रदेश देवता, वनदेवी, नदी देवी इत्यादी देवत्या होत्या, त्यांची पूजा होत होती, त्याप्रमाणे कुलदेवताही होत्या. राजे लोक धनिकांच्या कुलदेवतांची पूजा बहुधा ब्राह्मणांद्वारे होत असे. त्यामुळे राजमहालामध्ये कुलदेवतेच्या पूजेसाठी जाणारे ब्राह्मण राणीच्या मध्यस्थानी राज्य शासनावर आपला प्रभाव चालवित असे. या प्रभावामुळे उपयोग करून त्यांच्या निरंतर वर्चस्वाला बाधक होणाऱ्या बौद्ध धर्माची पाळेमुळे खणून काढण्याचा ते प्रयत्न करीत असत. म्हणजे काय की बौद्ध धर्माचा जरी प्रभाव होता तरी त्यावेळची जी कुलदेवता होती त्यांची पूजा ब्राह्मणांकडून करायचे राजे. त्याच्यामुळे ते हा जो त्यांच्या राजांवर जो ब्राह्मणाचा पगडा होता आणि मग तिथे जाऊन ते बौद्ध मुलीला नष्ट करण्याचा प्रयत्न करायचे. अशोक म्हणतो, मी बौद्ध धर्माच्या मार्गाने अनुकरण करीत असल्यामुळे मला दुसऱ्या कोणत्याही देवी देवतांची पूजा करायची गरज नाही. आणि त्याने आपल्या प्रशासनाधिकाऱ्यांना आदेश देऊन कुलदेवतांच्या मूर्ती काढून टाकल्या. हा ब्राह्मणांवर मोठा प्रहार होता. म्हणजे कुलदैवतची पूजा बंद केली अशोक सम्राट अशोकाने. कारण यामुळे त्यांच्या उपजीविकेला व धूर्त प्रचाराला मोठा धक्का बसला आणि ते त्याचा बदला घेण्यासाठी सिद्ध झाले. जोपर्यंत म्हणजे सम्राट अशोक बौद्ध भिक्षू म्हणून ब्राह्मणांना 60% देत असेल तोपर्यंत घेत राहिले. पण जसं त्यांच्या उपजीविकेवर काही हे झालं, दान दक्षिणा भेटणं बंद झालं, तर तसं ते त्यांना लक्षात आलं. मग ब्राह्मण पुरोहितांची पूर्वी अशी धारणा होती की सर्व राजे लोक मेल्यानंतर नरकात जातात, कारण राज्य शासन चालवताना त्यांना पुष्कळशी पापकृत्य करावी लागतात. त्यामुळे तशी संधी प्राप्त झाली तरीही ब्राह्मण लोक राज्य कारभार आपल्या शिरावर घेण्यास तयार नव्हते. मात्र राजसिंहासनावर बसण्यास ते तयार नसले तरीही मंत्री किंवा पुरोहित म्हणून राजाला सल्ला देण्याचे कार्य करीत असतात. आताही आपल्या तुम्ही जरी राजे बनले पण ते लोक ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये असतात. मोठे मोठे IAS अधिकाऱ्यांचे जे चीफ सेक्रेटरी असतात ते बाजूला ते आता तुम्ही जर लिस्ट काढली तर तेच असतात. म्हणजे माणूस तुमचा दिसत असेल ते राजसिंहासनावर जरी बसलेले नसले तरी त्याच्या आजूबाजूला घोळका करून असतात आणि नियंत्रण त्यांचंच असतं. मंत्री किंवा पुरोहित म्हणून राजाला सल्ला देण्याचे ते काम करीत असतात. त्याचप्रमाणे कायदे कानून तयार करीत होते. परंतु कुलदेवतेची पूजा बंद झाल्यामुळे जेव्हा त्यांची खूप मोठी हानी झाली तेव्हा राज्य सण न चालवण्याच्या आपल्या सिद्धांताचा त्याग करून ते राज्य सिंहासन ताबा मिळवण्याच्या प्रयत्नाला लागले. आधी ते तसे करायचे नाही. आधी ते तुम्ही आमचं ऐका, तुम्ही लढा हे करा, पण आमचं ऐका, हे त्यांचं असं म्हणणं होतं. म्हणजे ब्राह्मणाची आज्ञा ही म्हणजे शिरसावंत आज्ञा आहे, ती तुम्हाला पाळायलाच पाहिजे असं त्यांचं होतं. परंतु कुलदेवतेची जेव्हा पूजा बंद झाली तेव्हा त्यांची हानी झाली तेव्हा राज्य शासन न चालवण्याच्या आपल्या सिद्धांताचा त्याग करून ते राज्यावर व सिंहासनावर ताबा मिळवण्याच्या प्रयत्नाला लागले. अशा तऱ्हेच्या अगणित घटना भारतीय वाङ्मयामध्ये आढळतात. काही ठिकाणी असे आढळून आले की जेथे स्वतःच्या बळावर राज्य करणे अशक्य होते तेथे त्यांना धार्जिने असलेल्या क्षत्रियांना हाताशी धरून त्यांना समोर करून त्याला आपल्या हातातील बाहुले बनवून ते राज्य कारभार करीत असत. आता तुम्ही नुकतंच बघितलं की काही 2 मोठे पक्ष आहे महाराष्ट्रामधले, तर त्यांचे 2 तुकडे झाले आणि मग ते बाहुले जे आहेत त्या बाहुल्यांना घेऊन आता ते चालवतात. तर अशा प्रकारे ते खेळ त्याही काळात म्हणजे हजारो वर्षात आधी पण खेळायचे. त्याच्यामुळे तो त्यांचा जुना फॉर्म्युला फार सक्सेसफुल आहे. अशा प्रकारे पुन्हा ब्राह्मणवादाने जोर पकडल्यामुळे बौद्ध धर्मावर आघात झाला
आणि भारतातून त्याचा लोप होण्यास तो कारणीभूत ठरला. ब्राह्मी शासनाधिकाराची एक फार मोठी घटना मौर्य साम्राज्याचे परिवर्तन मध्ये घडून येण्यात दिसून येते. भारतीय इतिहासकारांनी या घटनेला महत्व दिले नाही, ही फार दुःखाची गोष्ट आहे. वस्तुतः ही भारतातील सर्वात मोठी घटना आहे. अंतिम मौर्य सम्राट महाराजा बृहद्रथाचा सेनापती पुष्यमित्र शुंग नावाचा एक ब्राह्मण होता. त्याचा गुरु होता गुरु पतंजली. पतंजली कोण होता? पतंजली हा कोणाचा गुरु होता? सेनापती पुष्यमित्रचा. आणि सेनापती पुष्यमित्र कोण होता? तर तो ब्राह्मण होता. आणि नंतर तो बौद्धांचा शत्रू बनला व त्याच्या सल्ल्यानुसार सेनापती शृंगवंशीय पुष्यमित्राने सम्राट जो बृहद्रथ आहे त्याची हत्या केली आणि मौर्य वंशाच्या बदल्यातील आपल्या शृंग वंशाच्या नावाने शुंग नावाचं जे राज्य आलं ते ब्राह्मणी राज्य. या ब्राह्मणी राजाने बौद्ध धर्माला अपरिमित नुकसान पोहोचवले असं बाबासाहेब सांगतात. ब्राह्मणी धर्माच्या पुनर्स्थापनेसाठी करण्यात आलेल्या कृत्यासाठी हे सर्वात दारुण कृत्य असून बौद्ध धर्माला भारतातून लोप होण्यास कारणीभूत ठरलेली ऐतिहासिक घटना आहे. म्हणजे शेवटी तुमचा राजाचा ते काय करतात? मर्डर करून टाकतात. नाही जमलं सभ्य साम दाम दंड भेद करतात आणि शेवटी हिंसेवर शेवटी येतातच. भारतातून बौद्ध धर्माचा लोप होण्यासाठी विदेशी आक्रमण कारणीभूत ठरली हे मानण्यात येते, परंतु युनानी लोकांच्या आक्रमणामुळे बौद्ध धर्माला झळ पोचलेली नाही. या उलट त्यांनी बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी द्रव्य सहाय्य केल्याचे पुरावे आढळतात. गुप्त काळात भारतावर हुनांची आक्रमणे झाली, परंतु गुप्त राजाकडून पराभूत झाल्यामुळे ते भारतात स्थायिक झाले. त्यांनाही बौद्ध धर्माला त्यांच्यापासून झळ पोचली नाही. या उलट पेशावर येथील शक राजा कनिष्क याने बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. त्याने तक्षशिला येथे एक विशाल बौद्ध विश्वविद्यालय उघडले. बौद्ध धर्माची 4थी धम्मसंगीती तिथे भरवली. या धम्मसंगतीत महायान मार्गाचा उदय झाला. बौद्ध साहित्य सुधारित संस्कृत मध्ये लिहिले जाऊ लागले. विदेशी आक्रमणांपैकी मुसलमानांद्वारे बौद्ध धर्माला अधिक छळ पोहोचला. मुसलमान लोक प्रतिमा आणि मूर्तींचे विरोधी होते. त्यांनी बुद्धांच्या मूर्ती तोडफोड केल्या आणि भिक्षूंना ठार मारले. त्यांनी नालंदाच्या विशाल बौद्ध विश्वविद्यालयाला सैनिकी किल्ला समजलं आणि चोलधारी भिक्षूंना सैनिक समजून त्यांची हत्या केली. जे भिक्षू त्या भीषण रक्तपातातून वाचले तेच भिक्षू आज नेपाळ, तिबेट, चीन इथे देशात पडून गेले. नालंदा येथील विशाल ग्रंथालयात ताडपत्र व भोजपत्रावर लिहिलेले सुमारे 2 ग्रंथ होते. त्यात हजारो वर्षाचे ज्ञान साठवले होते. त्यांना बख्तियार खिलजीने आग लावून दिली आणि तिथे शिकत असलेल्या 6000 विद्यार्थ्यांपैकी बऱ्याच जणांना ठार मारले तर काहींना मुसलमान बनवले. मुसलमानी आक्रमण जेथे जेथे गेले तेथे तेथे बौद्धांना ठार मारले गेले किंवा मुसलमान बनवण्यात आले. बौद्ध मूर्तींची तोडफोड करण्यात आली. ग्रंथालय जाळली, विहार नष्ट झाले. माझे काही हिंदू मित्र मला विचारतात, बाबासाहेब म्हणतात, माझे काही हिंदू मित्र मला विचारतात की मुसलमानी आक्रमणाने हिंदू मूर्ती व हिंदू मंदिरांची नासधूस केली आहे ना? यावर माझे उत्तर असे आहे की जितकी बौद्ध धर्माची नासधूस केली तितकी हिंदू धर्माची नासधूस केली नाही. याचे कारण असे, का नाही केली? मुसलमान आक्रमणामध्ये बौद्ध धर्मच का नष्ट झाला? ब्राह्मणी धर्म का नाही झाला? तर बौद्ध सर्व ब्राह्मण हे गृहस्थ होते. ते आपल्या परिवारासह आपल्या घरीच राहत असल्यामुळे त्यांना ओळखता आले नाही. ते आपल्या सांसारिक जीवनात पटापट आपल्या घरात जाऊन लपून गेले आणि त्यांना एक सामान्य नागरिक मुस्लिम आक्रमणकांनी समजलं. आणि हे जे भिक्षू हे वेगळ्या प्रकारचा ड्रेस घालून होते त्यांना त्यांनी सैनिक समजलं. परंतु बौद्ध भिक्षू मात्र कुटुंबरहित चोलधारी विहारात राहत होते. त्यांना सहज ओळखता आले. त्यामुळे हिंदूंची प्रसिद्ध जरी मंदिरे मुसलमानांनी फोडली परंतु धर्मगुरू आणि पुरोहित वाचले. म्हणजे हे पटापट आपल्या घरी चालले गेले, लपून गेले. हे राहिले बाहेर, जे बाहेर राहिले त्यांची हत्या झाली.
कोणताही धर्म जिवंत राहण्यासाठी त्याच्यातील योग्य असा धर्मगुरू पुरोहित कायम राहणे आवश्यक असते. कोणीतरी सांगणारा एखादा चांगला म्हणजे चुकीच्या मार्गाने नेणारा नाही, तर इथे धर्म जिवंत राहण्यासाठी एखादा धर्मगुरू, आता जसे भंतेजी आपल्याला मार्गदर्शन करतात म्हणजे गाईड करतात योग्य दिशेनं, म्हणजे पुरोहिताचं काम करत नाही मार्गदर्शक म्हणून काम करतात. तर बौद्ध धर्माचा लोप होण्याचे विशेष कारण म्हणजे बौद्ध भिक्षूंचा अभाव. बौद्ध भिक्षू कोणती जात नव्हती. कोणीही व्यक्ती बौद्ध धर्माला शरण जाऊन उपासक, श्रामणेर, भिक्षू, स्थवीर, महास्थवीर होऊ शकत होता. भिक्षू लोक समाजापासून दूर विहारात राहत असत. ब्राह्मणवादामध्ये ही बाब नव्हती. ते केवळ ब्राह्मणांच्या घरी जन्म होण्यामुळेच नवीन ब्राह्मण निर्माण होत असत. या कारणामुळे हिंदूंची विशेष हानी झाली नाही. नंतरच्या काळात मागासवर्गीय लोकांना भिक्षू बनवून बौद्धांची परंपरा कायम राखण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु मागासवर्गीय लोक उच्च शिक्षित नसल्यामुळे भिक्षू ब्राह्मणाच्या युक्तिवादाला उत्तर देऊ शकले नाही. म्हणजे नंतर काही मागासवर्गीय लोकांनी प्रयत्न केला त्यावेळेस की आपण पुन्हा भिक्षू बनू बा, जे मारले गेले जाऊ द्या, परंतु त्यावेळेस शिक्षणाचा अभाव असल्याने ते चांगले भिक्षू होऊ शकले नाही आणि चांगला धर्मप्रचारक बनू शकले नाही. दरम्यानच्या काळात शैव योग्यांनी शैव धर्माचा व ब्राह्मणांनी वैष्णव धर्माचा प्रचार केला. शैव योग्यांनी शैव धर्म म्हणजे शिवाईट्स म्हणजे शंकराची पूजा करणारे, आणि ब्राह्मणांनी वैष्णवाईट्स म्हणजे विष्णूची पूजा करणारे, म्हणजे बुद्धाला विष्णूचा खोडसा असा प्रचार जे अवतारवादाचा करतात. आणि वैष्णव आणि शैवांमध्ये जोरदार संघर्ष झाला. शेवटी ब्राह्मणांनी शैवांना रुद्र बनवले. रुद्राक्ष म्हणतात